मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण रुईच्या झाडाचा प्राचीन काळापासून केला जाणारा उपयोग बघणार आहोत. आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी रुईच्या झाडाचा उपयोग हा प्राचीन काळापासून केला जातो. रुईचे झाड हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानले गेले आहे. रुईच्या झाडामध्ये भगवान श्री गणेशाचा निवास असतो असे पुराणात सांगितले आहे. रुईच्या झाडाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये रुईचे झाड महत्त्वाचे मानले गेले आहे. रुईच्या झाडाचा उपयोग हा पुराणात आपल्या घरातील दरिद्रता घालवण्यासाठी केला जातो. या झाडाचा उपयोग आपण कसा करावा हे आपण पाहूयात. आपण एक पांढऱ्या रुईचे झाड शोधायचे आहे, जे की जुने 10 वर्षापूर्वीचे असायला पाहिजे. कारण 10 वर्षापूर्वीच्या झाडाचे खोड अतिशय मोठे झालेले असते. त्यामुळे आपण नेहमी जुन्याच झाडाचा उपयोग करावा. पुराणात असे सांगितले आहे की 10 ते 11 वर्षापूर्वीच्या रुईच्या झाडामध्ये गणपतीचा वास असतो. त्यामुळे आपल्याला 10 ते 11 वर्षापूर्वीचे झाड शोधायचे आहे. आपण रुईच्या झाडाचा मुळाचा धनलाभासाठी कसा उपयोग होतो ते आपण पाहूया. आपण पांढऱ्या रुईचे झाड शोधल्यानंतर एखाद्या रविवारी पुष्य नक्षत्र आल्यास त्याच्या आदल्या दिवशी त्या झाडाजवळ जायचे आहे. जाताना एक तांब्या पाणी भरून घेऊन जावे. सोबत हळदी कुंकू आणि तांदूळ घेऊन जावे. त्या झाडाजवळ गेल्यानंतर त्या झाडाची मनोभावे पूजन करून त्यावर हळदी कुंकू व्हावे. तसेच अक्षता टाकाव्या आणि त्या झाडाला आमंत्रण द्यावे. असे आमंत्रण द्यावे की त्या झाडाला बोलताना इतकेच म्हणायचे आहे की, हे मंदार वृक्ष, आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जात आहोत, तरी आपण आमच्या घरातील दरिद्रता संपवून आम्हाला सुख समाधान द्यावे. आमच्या घरातील असलेले वास्तुदोष, कटकटी, भांडणे तुम्ही संपवून टाकावी. आम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच पुष्य नक्षत्राच्या असलेल्या रविवारी तुम्हाला घरी न्यायला येऊ. त्या दिवशी तुम्ही आमच्यासोबत नक्की यावे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद असा द्यावा. त्या दिवसानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे रविवारी त्या झाडाजवळ जायचे आहे. त्या झाडाला नमस्कार करावायचा आहे. नमस्कार करून त्या झाडाला कुठलाही धोका न पोहोचता त्या झाडाशी छोटीशी मुळाचा तुकडा सोबत घरी घेऊन यायचा आहे. तो घरी घेऊन आल्यानंतर तो शुद्ध आणि निर्मळ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. शुद्ध पाण्याने धुल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे. हे मूळ लाल कपड्यात गुंडाळून त्याची हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून, धूप दाखवून मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर त्याला नमस्कार करायचा आहे. हे कापड गुंडाळून आपल्या पैसे असणाऱ्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्याला नमस्कार करून एक प्रार्थना म्हणायची आहे. हे मंदार वृक्ष आमच्या घरी सतत धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर याची कधीही कमी पडू देऊ नको, असे म्हटल्यानंतर ते झाड आपल्याला सतत आशीर्वाद देत राहील. या आशीर्वादाने आपल्या घरातील वातावरण अतिशय शुद्ध, सकारात्मक आणि निर्मळ असे होईल. आपल्यात एक वेगळीच ऊर्जा संचारेल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल. त्या आत्मविश्वासामुळे आपले सर्व कामे पूर्ण होण्यास मदत होईल. आपली सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे आपली भरभराट नक्कीच होईल. त्यामुळे हा उपाय नक्की करावा.
तर मंडळी, या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.